राम मित्रांनो, कशा आहात तुम्ही सर्वजण? मित्रांनो, आपण एक आज व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. ते म्हणजे आपल्या आधार कार्डला जो नंबर लिंक आहे तो कसा ओळखायचा? त्याच्या अगोदर मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगू इच्छितो. मित्रांनो, तुम्ही जर सी-एस-सी सेंटर किंवा सेतू टाकणार असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. तर नक्कीच काळजीपूर्वक बेसिक गोष्टी शिकून घ्या. त्याच्यानंतर आपण ॲडव्हान्स गोष्टी पण शिकवणार आहोत. पहिला मी आपल्या चॅनलवरती ऑलरेडी मी 2 व्हिडिओ टाकले आहे. हा 3rd व्हिडिओ असणार आहे. त्याच्या माध्यमातून मी तुम्हाला एकदम बेसिक गोष्टीपासून सर्व गोष्टी शिकवणार आहे. त्यामुळे तुम्ही लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करून घ्या. आपण पहिला महत्त्वाचं म्हणजे एक कोणती गोष्ट करताना आपण आधार कार्डला एक मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं असतं, राइट? बऱ्याच वेळा कस्टमरचा नंबर लिंक नसतो. बऱ्याच वेळा भरपूर काय म्हणते नंबर लिंक असतो, पण तो मोबाईल कुठे आहे हेही समजत नाही किंवा कोणता नंबर लिंक आहे हे माहीत नसतं. त्यावेळेस आपण काय करू शकतो? बऱ्याच सेटवाल्यांना माहिती नाही, बऱ्याच सी-एस-सी सेंटरवाल्यांना माहीत नाही, की आधार कार्डला नेमका नंबर लिंक कोणता आहे? हे माहीत नसतं. त्यावेळेस आपण एक बेसिक गोष्ट आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, की बाबा आधार कार्डला नंबर लिंक आहे की नाही हे कसं चेक करायचं? मग त्यासाठी बऱ्याच साऱ्या गोष्टी काही-काही सी-एस-सी वाले बोलतात, की "यार नाही आधार सेंटरमध्ये जाऊन चेक करा." आम्हाला नाही माहीत त्या गोष्टी किंवा बऱ्याच गोष्टी होत असतात. म्हणजे ते ॲक्चुअली एखादीच गोष्ट करत राहत असतात आणि त्यामुळे त्यांचा कस्टमर बेस हा कमी होत जातो. असलेला कस्टमर पण जात असतो. कारण एखाद्या ठिकाणी गेला आणि त्याला जर एखाद्याने माहिती सांगितली, की बाबा हा नंबर मी द्या चेक करून देतो असं म्हटलं. मग कस्टमरला काय वाटणार, "अरे यार, तिथं तर काही समजलं नाही." पण इथं समजतंय. सो ह्या बेसिक गोष्टी आपण माहीत असणं आपल्याला गरजेचं आहे. त्यामुळे आपण आज हा व्हिडिओ खास सेंटरवाल्यांसाठी किंवा सर्वांसाठीच आहे. तो घेऊन आलेलो आहे. तर मित्रांनो, आपण पहिला मोबाईलवरून बघूया, की सॉरी आधार नंबरला मोबाईल नंबर कोणता लिंक आहे हे चेक करूया. याच्यामधून 2 वेगवेगळ्या प्रोसेस असणार आहेत. त्या दोन्ही प्रोसेसमध्ये तुम्हाला तुमचा नंबर लिंक कोणता आहे हे माहीत होणार. त्याच्यामधून तुम्ही कस्टमरला सांगू शकता किंवा कस्टमरच्या मोबाईलमध्ये सर्चिंग करून तो मोबाईल हा नंबर आहे, हा कोणाकडे आहे तो किंवा तो मोबाईल कुठे आहे हा विचारू शकता तुम्ही. सो चला स्टार्ट करूया. तर मित्रांनो, आपण पहिला मोबाईलवरून चेक करूया. त्याच्यानंतर आपण परत ह्याच्यामधून चेक करूया. पीसी किंवा लॅपटॉपवरून चेक करा. मी माझ्याकडे लॅपटॉप आहे, सो मी लॅपटॉपवरून चेक करतोय. तर मित्रांनो, चला स्टार्ट करूया. आता हा माझा मोबाईल आहे. तुम्हाला तर दिसतंय, आता आपण ह्या प्रत्येक गोष्टी करत असतो. तुम्हाला सिंपली Googleवरती यायचं आहे. त्याच्यानंतर काहीच करायचं नाही. फक्त आबा एवढंच सर्च करा. हे सर्च झाल्यानंतर तुम्हाला पहिली वेबसाईट येईल. कुठेही इकडे खाली वरती व्हायचं नाही. पहिलीच वेबसाईट येते, त्या पहिल्याच वेबसाईटवरती क्लिक करून घ्या. त्याच्यानंतर असा काही इंटरफेस येईल. हे बघा, स्टार्टिंगलाच आहे. इथे तुम्हाला क्रिएट आबा नंबर येतोय. तुम्ही म्हणाल आता आभा कार्ड काढतोय का काय? नाही, आभा कार्ड काढत नाही. तुम्हाला नंबर कोणता लिंक आहे ही सांगण्याची प्रोसेस ही एक सिंपल गोष्ट आहे. ज्याच्यामधून तुम्ही फास्ट आणि लवकर तुम्हाला हे समजेल, की बाबा हा नंबर लिंक आहे किंवा हा म्हणजे अ, नंबर लिंक नाही. हे समजून जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला असं काही इंटरफेस दिसेल. त्याच्यानंतर तुम्ही पहिल्यांदा तुम्ही पुन्हा एकदा सांगतो मी. आभा सर्च करायचं आहे Googleला येऊन. फक्त आभा सर्च करा. कार्ड वगैरे काय टाकू नका. त्याच्यानंतर मग कार्ड जर टाकला तुम्ही तर पुढे व्हेरी ऑप्शन येऊन जातील. मग फक्त एवढं सर्च करा. त्याच्यानंतर ह्याच्या पहिलीच वेबसाईटवरती क्लिक करून घ्या. त्याच्यानंतर हे असं इकडे खाली काय येईल त्याच्यावरती लक्ष द्यायचं नाही. फक्त इथं वरती ऑप्शन असेल तुम्हाला, हे बघा टोल फ्री नंबर, त्याच्यानंतर असं काही येऊन जाईल. मोबाईलवरून सर्च करताना एवढं असं दिसतं. तुम्ही इथं क्रिएट आभा नंबरवरती क्लिक करायचं. तुम्ही आता आभा नंबर क्रिएट करणार नाहीच करायचं असेल तर आभा कार्ड कोणाचं हेल्थ कार्ड काढायचं असेल तर काढू शकता. पण नंबरही ह्याच्यावरतीच तुम्हाला सिंपली गोष्ट म्हणून ज्याच्याला आधारच्या वेबसाईटवरून चेक म्हणजे चेक करता येत नाही. अशा लोकांसाठी तुम्ही सिंपल बेस्ट वेबसाईट आहे माझ्यासाठी. तर मी तर ह्याच्यावरून सर्च करतो. फास्ट होते. विचारायची गरज पडत नाही कुणाला, त्यामुळे ह्याच्यावरून सर्च करा. त्याच्यानंतर क्रिएट युअर आभा नंबर युजिंग आधार. आधार कार्ड यूज करून तुम्ही तुमचा आभा नंबर सर्च मारू शकता. पण त्या ठिकाणी आपण हे करूया. त्याच्यानंतर तुम्हाला इथे यायचं आहे सिंपली आधार नंबर टाकून घ्यायचा. आता आधार नंबर टाकून घेऊया. तर एवढं टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथं खाली एक कसं टर्म्स आणि कंडिशन एक्सेप्ट करण्यासाठी एक कन्सेंट मागितला जाईल, ते तुम्हाला ॲग्री करायचं आहे. त्याच्यानंतर इथं आधार ओ-टी-पी आणि एक फेस ऑथेंटिकेशन येईल. शक्यतो आधार ओ-टी-पीच घ्या. फेस ऑथेंटिकेशनवरून
करू नका. फेस ऑथेंटिकेशनवरून केला तर मग तुम्हाला नंबर कोणता लिंक आहे हे समजलंच नाही. ओके. त्यामुळे हे टाकून घ्या. आता 2 2 1 किंवा बऱ्याच वेळा प्लस असतं किंवा मायनस असतं. त्यावेळेस तुम्हाला ते आपलं गणित मायनस प्लस गुणिले करून तुम्हाला टाकायचं आहे. तर 2 एके 2 येईल त्यामुळे मी 2च टाकेन. त्याच्यानंतर त्याच्या बरोबर पुढे असा काहीतरी ऑप्शन येऊन जाईल. बरोबर इकडं तुम्ही उत्तर दिलं, त्याच्यानंतर इकडे तुम्हाला नेक्स्टचा ऑप्शन दिसेल. नेक्स्ट क्लिक करा. तर नेक्स्ट झाल्यानंतर तुम्हाला बघा सिंपल तुम्ही जिथं आधार नंबर टाकला होता त्याच कोपऱ्यात बरोबर इथं हा तुम्हाला नंबर दिसून जाईल, की हा तुमचा नंबर लिंक आहे. बरोबर? सो ह्या गोष्टी इतक्या सिंपल आहेत. त्याच्यानंतर तुम्ही आता इथं ओ-टी-पी टाकून तुमचा आभार नंबर काढण्यासाठी पुढची प्रोसेस करू शकता. तो व्हिडिओ पण मी टाकेन उद्या, परवा दिवशी किंवा कधीतरी. आता हे माझं वैयक्तिक आहे त्यामुळे ऑलरेडी मी आभा कार्ड काढलेलं आहे. तर जेव्हा माझा नंबर टाकेल तेव्हा ते ऑटोमॅटिक येऊन जाईल. सो त्यासाठी मी हे आभा कार्ड माझं काढत नाही. पण जेव्हा पण माझ्याकडे एखादा कस्टमर येईल किंवा कोणाचं तरी मी घेईन तुम्हाला माहिती देण्यासाठी त्यावेळेस तुम्ही ह्या गोष्टी करून घ्या. ओके. त्याच्यानंतर आता तुम्हाला दुसरी प्रोसेस मोबाईलवरून शिकवतो. आपण टोटल 2 मोबाईलवरून आणि 2 पीसीवरून आपण गोष्टी करणार आहोत. त्यामुळे तिथं लिहूया. आता त्यानंतर तुम्ही माय आधार टाका किंवा UIDAI टाका. मी माय आधार टाकून घ्या. माय आधार टाकल्यानंतर पहा पहिलीच वेबसाईट येईल. कारण मला सोपी वाटते त्यामुळे मी माय आधार टाकूनच येतो. UID वरून ते गेट आधार आणि ते ते करण्यापेक्षा डायरेक्टली माय आधार टाका, याल वेबसाईटवरती याल. त्याच्यानंतर बघा ह्या खूप सारे ऑप्शन आहेत, पण तुम्हाला तिथे जायचं नाही. सगळ्यात खालून सगळ्यात 4 नंबरच्या लाईनमध्ये दुसऱ्या नंबरचा ऑप्शन हा येईल. तुम्हाला दिसला असेल हे. तर ह्याच्यावरती क्लिक करून घ्या. आता ह्याच्यावरती म्हणजे कुठला हे बघा चेक आधार व्हॅलिडिटी ह्या ऑप्शनवरती यायचं आहे. इथं आल्यानंतर क्लिक करायचं आहे. क्लिक केला की असा काही इंटरफेस दिसणार. मग तुम्हाला काय करायचं आहे, इथं आधार नंबर टाकायचा आहे. आता आधार नंबर कसं टाकणार तुम्ही? तुमचा जो पण असेल तो आधार नंबर टाकून घ्या. मी टाकून घेतोय. मी माझा आधार नंबर टाकून घेतला. सिंपल आहे. त्याच्यानंतर इंटर कॅप्चा. आता इंटर कॅप्चा करून घेणार. कसं करून घेणार? तर पुढच्या कॉलममध्ये ते असतं तुमचं कॅप्चा. तो कॅप्चा टाकून घ्यायचा. त्याच्यानंतर एवढं केल्यानंतर प्रोसीड. फक्त प्रोसीड करायचे. हा झाला तुमचा. आता काय दिसणार इथे तुम्हाला? हा लास्टचा तुमचा मोबाईल नंबर दिसणार. बघा इकडं तुम्हाला ऑप्शन आहे. तुमचं एज बँड आहे 20 ते 30च्या ह्याच्यामध्ये आहे. जेंडर कोणता आहे? मेल. राज्य कोणतं आहे? महाराष्ट्र. आणि तुमचा मोबाईल नंबर कोणता आहे? लास्टचे 3 अंक दिसतात आणि आभावरती तुम्ही सर्च केला तर 4 अंक दिसतात. 4 अंक म्हणजे सोपं जातं तुम्हाला थोडं सर्चिंग करण्यामध्ये आणि ह्याच्यावरती 3 दिसतात. त्यामुळे ह्याच्यावरती पण सोपंच जातं. असं काही विषय नसतो. त्यामुळे ह्या 2 प्रोसेस तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत. आता त्याच प्रोसेस मी तुम्हाला कॉम्प्युटरवरून सांगा म्हटलं तर सांगेन का ह्या व्हिडिओमध्ये सांगण्याची इच्छा आहे, पण व्हिडिओ खूप लांब होईल आणि तुम्हाला म्हणणार की यार काय बडबडच करत नुसतं ह्या गोष्टी होऊन जातील. त्यामुळे यामध्ये मी सांगणार नाही. पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगणार. त्यावेळेस तुम्ही नक्कीच सपोर्ट करायचा. आता सपोर्ट करा. पुढच्या व्हिडिओमध्ये पीसीवरून पण ह्याच प्रोसेस आहेत. तर ज्यांना पीसी चालवण्याचा थोडासा नाद आहे त्यांना समजून जाईल. ओके. सो आजचा व्हिडिओ कसा वाटला तो लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करून सांगा आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रेम द्यायचं हे तुमचं कर्तव्य आणि प्रत्येक गोष्टी तुम्हाला शिकवणं हे माझं कर्तव्य. ओके. सो लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत रहा.